मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला ज्या आतुरतेने अतिशय विलंब झालेल्या मार्च व एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, अशा पात्र लाभार्थी महिलांसाठी अतिशय दिलासादायक व आनंदाची अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आज आलेली आहे। योजनेतील लाभार्थी महिलांची KYC व मार्च महिन्याच्या शासकीय आर्थिक वर्षामुळे लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यात अतिशय विलंब झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थी महिलांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आज दिनांक 20 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करून दोन्ही महिन्यांच्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात येऊन हा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। स्क्रीनवरील हा GR पहा। राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती या घटकाकरिता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या शासनाकडून संकल्पित करण्यात आलेल्या ₹3,000 कोटी या निधीमधून मार्च व एप्रिल महिन्याच्या लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणासाठी मार्च या महिन्यासाठी 365 कोटी 25 लाख व त्याचप्रमाणे एप्रिल महिन्याच्या हप्ता वितरणासाठी देखील 365 कोटी 25 लाख असा एकूण 730 कोटी रुपयाचा निधी लाभार्थी महिलांना BIMS प्रणालीवर वितरण करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा निधी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिला अनुसूचित जाती या घटकातील आहे अशा लाभार्थ्यांसाठीच वापरण्यात येणार आहे। मित्रांनो, लवकरच लाडकी बहीण योजनेतील इतर मागास व सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांसाठी देखील 1 ते 2 दिवसात शासनाकडून निधी मंजूर करण्यात येऊन यासाठी शासनाकडून GR निर्गमित करण्यात येईल। त्यावेळेस आपण या संबंधीचे अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर याबद्दल माहिती घेण्यात येईलच। हा निधी आल्यानंतर शक्यतो मे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये अतिशय विलंब झालेला मार्च व एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा निधी जमा केला जाईल। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची व दिलासादायक अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। ही अपडेट आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा। धन्यवाद।